कृष्ण बाळ गोकुळामध्ये इकडलं काहीतरी करावं लागलं लोकांना भ्रमित करायचं मायाची गरज आहे आणि लोकांना उद्धार करायचा कल्याण करायचं ब्रह्माची गरज आहे लोकांचं म्हणून माया इकडे आणली आणि ब्रह्म तिकडे जिथं ब्रह्म जाईल तिथं आनंद होईल जिथं माया जाईल तिथं भ्रम होईल दुःख अशी स्थिती त्या गोकुळामध्ये आणि मथुरेमध्ये तिकडे माया कंसाच्या हातातून सुटली आकाशामध्ये निघून गेली सांगितली की अरे तुझा वैरी गोकुळात वाढत चाललेला आहे इथं नाही मी नाही तुझे वैरी तुझा जीव घेणारा कुठे आहे गोकुळामध्ये कंसाला समजलं दचकला मग त्या वैरी विरोध ध्यानामध्ये ठेवून कृष्णाला मारण्याचा अनंत प्रकारचा प्रयत्न केला अगासुर बकासुर छोटासुर अमुक हे सगळे असुर पाठवून दिले पुतना इत्यादी एकाची एक एक कथा आहे तुम्हाला संक्षेपाने सांगून द्यायला पुन्हा मला दुसरं बोलायचं आहे अशा पद्धतीने गोकुळामध्ये अनेक राक्षस गेले बाळपणापासूनच त्यांनी मारलं बाळपणी रिठा मारला अगासुर बकासुर तृणासुर शटासुर असे लहानपणापासून सुरुवात केली मारायची दुष्टांना मारण्याची राक्षसांना मारण्याची सुरुवात केली त्यांना मारल्याशिवाय धर्माचं रक्षण होत नाही सज्जनांना सुख मिळत नाही पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे ते काम केलं हळूहळू कृष्ण परमात्मा मोठे होऊ लागले रांगायला रांगत रांगत अंगणामध्ये येऊ लागले रांगत रंगणी चोरीत धरुणी धावती सुरुवात अंगणात आणि मग यशोदा माता संरक्षण करत होती कोणता राक्षस कधी येईल याची भीती होती पण हे आलाच होता राक्षसांना मारण्यासाठी याला कायची भीती असा बाळकृष्ण गोकुळामध्ये लीला अवतार लीला करीत काही दिवस आणि मग थोडा 5 कृष्ण लक्षात आले की धर्म रक्षण करण्यासाठी आलो खेळत बसण्यासाठी आलेले आपला अवतार व्यर्थ होऊ नये आपण जन्माला आलेला ठरवू नये नुसतं खाऊन मरायला काय करायला याची जाणीव कृष्णाने विचार करणार आपण इथून धर्माची रक्षण करण्याची सुरुवात आणि काम काय करावं तर ज्या ज्या वेळेस आपल्याला धर्माचं काम करावं लागतं त्या वेळेस पहिलं काम हे करावं लागतं युवकांचं संघटन पहिलं काम युवा संघटन कुठलंही काम करायचं म्हटलं की 4-5 म्हातारे तेवढे पुढे येते काय ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे कार्यक्षमता आहे ज्याची बुद्धी अजून तेज आहे अशा युवकांनी धर्माचं काम हाती घेतलं पाहिजे बरं आहे तुमच्या गावामध्ये कामाला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा द्यावी किती सुंदर योजना आहे गावची युवकांची त्यांना तरुण नाव आहे युवकांचं एक नाव काय नाव आहे तरुण जर आपल्याला तरुण जायचं असेल तर काम करा
तरुण माणसाला काम करतात. त्याला तरुण नाव याच्यासाठी आलेलं आहे की तरुण जाण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते म्हणून त्याचं नाव तरुण असे हे तरुण आहेत आमच्या. आणि तरुण शब्दाचा अर्थ तरुण जाण्याची क्षमता आहे. आणि ते क्षमता जर आम्ही नाही ठेवली, काम जर नाही केलं तर काढून टाका. कोणता शब्द होता त्या ऋण. मग आमच्यावर भारताचं, देशाचं, समाजाचं, राष्ट्राचं ऋण आहे आमच्या अंगावर. ज्याला ज्याला ऋण फेडायचं आहे आणि तरुण होऊन संघटन करून काम करेल. ऋणमुक्त व्हायचं असेल तरुणाचं तर निघून जाते. नुसतं ऋण अंगावर. तर तरुणांना जमा केलं त्यांनी आणि सर्वांना आवाहन केलं आता आपल्याला संघटन करायचं आहे. इकडे ऐका, लक्ष द्या. श्रोते येतात, बसतात त्यांची त्यांनी, तुम्ही ध्यान द्या. तरुण शब्दांचा अर्थ त्याच्यात तरुण जाण्याची क्षमता. ज्याचे त्याला हात पाय उचलत नाही ते काय धर्माचं काम करणार. आणि सध्याचा काळ व्यसनानं, विषयानं तरुणाला ग्रासित केले. तर आजच्या काळामध्ये दुसरा राक्षस कोणी नाही. विषयासारखा आणि व्यसनासारखा राक्षस आता या काळामध्ये त्या राक्षसाची वाट पाहू नका. त्या पोतीतले कोणता राक्षस आहे? विषयासारखा आणि व्यसनासारखा राक्षस या काळामध्ये. आणि म्हणून याला मारण्यासाठी, विषय आणि व्यसन मारण्यासाठी कृष्णाचीच गरज आहे, देवाची, भगवान नाम चिंतनाची गरज आहे, संतांची गरज आहे. त्या राक्षसाच्या अधीन झालो आम्ही. आमचं जीवन उद्ध्वस्त. लेकर बाळ वनवासी होऊ लागले. तरुण वयामध्ये आयुष्य संपून चाललं. कोण मारायला? कोणता राक्षस? व्यसन नावाचा राक्षस ग्रस्त होऊन गेलेला समाज. काय दुर्दशा. एका गावामध्ये मी गेलो होतो. 70% महिला, तरुण महिला विधवा होत्या. काय त्यांचं जीवन असलं होतं. व्यसनाने त्यांच्या लेकरं बाळाचं कोण करणार? ते एकटी बाई कसं संरक्षण करणार? शिक्षण काय देणार? खर्च कशी करणार? त्याची सोय कशी? तर आजच्या तरुणांना कोण्या राक्षसाला मारला? व्यसन नावाचा राक्षस आहे. हेच कोण? कलियुग. तेव्हा होऊन गेला कंस, त्याच्यापेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये घातक आहे. म्हणून तरुणांना हातात घेतलं कृष्ण. तरुण जर एका जागी आले तर काहीही काम अशक्य नाही. काही काम होऊ शकते. त्या विचाराने तरुणांना बोलवलं. आणि नुसते तरुणच नाही, लहान असो थोर असो सर्वांना आवाहन केलं. विठ्ठल त्या काम आहे एकत्रित येण्याचं. सज्जन हो, धर्माचं रक्षण करायचं असेल तर जातीचा भेद, पंथाचा भेद, श्रेष्ठ कनिष्ठाचा भेद, उच्च नीचाचा भेद सोडल्याशिवाय संघटन होत नाही. आणि संघटन झाल्याशिवाय धर्माचं रक्षण
मी नेहमी सांगतो माळकरी बनवा, परंतु माळ नसल तरी तिरस्कार करू नका कृपया. ते बी माणूस आहे, ते बी ईश्वराचा अंश, ते बी आपला, त्याला पराया तिरस्कार करतात. संघटन होईल का विघटन? विघटन होत चाललं. एक दिवस त्याला बी माळ घालून घेण्याची बुद्धी होईल. प्रेम आमच्याकडे सगळेच येतात, पिणारे खाणारे, कोणाला त्याला पिऊ नको म्हणत नाही ना आम्ही कधी पीत नाही एवढं. पण तो विरोध करतो, कारण सर्वांचंच काम आहे. मी नेहमी सांगतो एखाद्याचं दुर्दैवाने घर पेटू नये तशी दुर्भावना बी कोणी करू नये. समजा दुर्दैवाने पेटलं घर, आता त्याला विझवायचं आहे ना. आणि त्या गावामध्ये असा नियम ठेवला, कोणाचंही घर पेटलं तर माळकऱ्यांनाच विझवा. माळ नसेल त्यांना पाणी टाकायचं नाही. तर हे नियम किती फायद्याचं ठरेल की नुकसान होईल? तसं आमच्या धर्मामध्ये नुकसान का होत चाललेलं आहे? एकमेकापासून दूर चाललं. कोणी व्यसनाच्या अधीन झालं, कोणी विषयाच्या अधीन झालं, आणि त्यांना चांगल्या समाजात दूर. जे सभ्य लोक आहेत, सुशिक्षित आहेत, जे शहाणे आहेत, त्यांनी याला जवळच घेतलं नाही. महाराज लोकांनी जवळ घेतलं, जातीच्या नावानं दूर ठेवलं, कोणाला कशाच्या नावानं दूर ठेवलं. हे फार मोठा अपराध आहे आणि धर्माला हानिकारक आहे. असं रक्षण होऊ शकत नाही. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणी जातीचे राहा, कोणी धर्माचे राहा, लहान राहा, थोर राहा, स्त्री राहा, पुरुष राहा, सर्वांनी मिळून या काम करा. त्याच नाव व्यासपीठ आहे. ज्या पीठावर सर्वांना जागा मिळते त्याचं नाव व्यासपीठ. व्यास म्हणजे विशाल. असं नाही की तुम्हाला आमच्यापाशी जमत नाही, तर ते व्यासपीठ होते, ते वासपीठ आहे. कोणता? हा वासपीठ आहे. काय सर्वांना जवळ. महाराज लोकांनी आपली पूजा करून घेण्यामध्ये जीवन संपवलं. जेवढे श्रीमंत आहेत तेवढ्यांना शिष्य करायचं, जिथं सोय होती त्याच्याच घरी जायचं. जयकार
त्यासी म्हणे जो आपापले. असं कुठं नाही. ते परवा सांगून गेलो ते शब्द म्हणून नाही करावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले ज्यांना गरज आहे आपली तिथपर्यंत पोहोचा. जे तिरस्कृत आहेत, जे प्रताडित आहेत, उपेक्षित समाज आहे, तिथपर्यंत कोण पोहोचव? साधून पोहोचवलं पाहिजे. आता ते तिथं पोहोचत नाही. पैसाच पाहिजे तर गरीबापाशी जाऊन काय मिळणार? मग आता कोणाचे आहेत साधू? म्हणू की नको? जे का माजले गाजले त्यासी कोण धर्माचं रक्षण करायचं? कोणाला चिंता? ज्याच्या त्याला, कोणाला आपल्या मठाची चिंता लागली, कोणाला आपल्या पोटाची लागली, कोणाला आपल्या घराची लागली, कोणाला आपल्या स्वार्थाची लागली. अरे धर्म कोणाच्या ध्यानात आहे? कोण आहे धर्मासाठी? काहीच चिंता नाही. सज्जनो, सर्वांना एकत्रित घेऊन काम करायचं. गावाचा विकास संघटनाचा, देशाचा विकास, धर्माचं रक्षण इत्यादी ज्या गोष्टी करायच्या असतील त्याला काय लागते? संघटन लागते. तर आमच्या माता भगिनी हळदी कुंकाचं करायला कुठं कुठं आपल्या आपल्या गल्लीमध्ये करून घ्यायचं, नाही तर आपल्या आपल्या जातीच्या मिळून एखादं करायचं. हे काही हिंदू धर्माची हे काय म्हणतात त्याला? बेइज्जती. तुकडे 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 तुकडे. म्हणून आपण उद्या ठेवलेला आहे कार्यक्रम, सगळ्या जाती जमातीच्या बाया एका जागी येऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करावा. उद्या आहे 16 तारीख उद्याच आहे ना, किनवट मध्ये गजानन महाराज मंदिरामध्ये हजारोची संख्या महिलांची येणार. मोरचंडीहून खूप महिला येणार आहेत असं मला आशा आहे. बऱ्याच येतील. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपणाला महिला वक्त्या येणार आहेत. ते मार्गदर्शन करतील. ते तुम्हाला ऐकाय मिळेल काही गोष्टी. धर्म काय आहे, संस्कार काय आहे, आपल्या महिलांचा हक्क काय आहे, अधिकार काय आहे, आपल्या महिलांचं विशेषता काय आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आज धर्माच्या नावानं हिंदू समाजामध्ये महिलांना इतकं दाबून ठेवलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, महिलांना स्वातंत्र्य देऊ नका, पण महिलांना न्याय दिल्याशिवाय राहू नका. स्वातंत्र्य देऊ नका, पण न्याय तर द्या. त्यांना जसं पाहिजे तसं ठेवा. त्याचा जेवढा अधिकार आहे त्या अधिकारामध्ये तरी तुम्ही हस्तक्षेप करू नका. महिलांच्या एवढं तरी करणं गरजेचं. तर भगवान कृष्णांनी गोपाळच नाही गवळणी, मला हे सांगायचं होतं, महिलांचा आदर जर कोणी केला असेल धर्म रक्षणासाठी, पहिला माणूस कोण आहे? भगवान कृष्ण. गोपी प्रिय जन. महिलांना गवळणी किती दर्शनाची लालसा होती त्यांना. कृष्णाशिवाय एक मिनिट गमत नव्हतं. काय प्रेम दिलं त्यांच्यातली संभावना, त्यांच्यामधली जी भावना आहे, त्याला चेतना आहे, ते जागृत केलं. महिलांचा अनादर केला कृष्ण. म्हणून गोपी प्रिय, गोप प्रिय आहेच, पण गोपी प्रिय परमात्मा. म्हणून अवघे माझ्या मागे कशासाठी? आपणाला लीडर म्हणावं, आपला सत्कार करावा म्हणून काम करा. फुलाच्या माळी घालावं, आपलं एक स्टेटस बनवावं म्हणून केलं नाही. धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सगळा खटाटा. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. तो परमात्मा, त्याचा आज काल आहे. आपल्या मागे बोलून घेतलं त्यांनी, या तरी या रे लागला उभे माझ्या मागे. इकडे तिकडे भटकून मार्ग चुकतो.
ज्याचा मत निर्दोष आहे, ज्याच्या मतामध्ये सार्वभौम विषय आहे, ज्याच्या मतामध्ये समानता आहे, सर्वांसाठी उपयोग होणारा मत ज्याचा आहे, असं मत फक्त कृष्णाचंच राहू शकते. त्याच्यामध्ये भेद नाही. कृष्णाच्या मतामध्ये एक आहे की कोण्याही कुळातला राहो, कोण्याही जातीतला राहो, नाही, स्वतःच्या खानदानीतले माणसं त्यांनी मारले, विनाश केला. कशामुळे? जिथं अधर्म दिसला त्यांनी जात बघितली नाही, परिवार बघितला नाही. इतिहास गवाह आहे. यादव कुळाचा विनाश झाला, ब्रह्मशाप. कारण की कृष्णाला वाटलं की मी निजधामाला जाईन तर माझी जी परंपरा आहे, यादव कुळ आहे ना, हे पुन्हा अत्याचार अधर्म करतील, तर यांचा बी विनाश करून भेद होता का? नव्हता. रक्षण करायचं सज्जनाचं, ते कोणी जातीचं राहो, नाही विषय काय होता? व्यक्तीचा जातीचा विषय नव्हता, विषय होता धर्म अधर्म. या दोन विषयावर काम त्यांनी केलं. असा समदर्शी, समरसता, समदृष्टी, समता ज्याच्यामध्ये होते त्या कृष्णानं सर्वांना बोलवून घेतलं. समता होते म्हणून धर्माचं रक्षण होऊ शकते. असा कृष्ण त्यावेळेस त्यांनी ते काम करण्याचा भरकस प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सफल झाले. आपल्या मागे कारण निर्दोष मत कृष्णाचं आहे. कशामुळे? पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात राहत नाही. ज्याच्यामध्ये समता आहे, समरसता आहे, त्याच्यामध्ये अभेद आहे, त्याचं मत कसं राहू शकते? निर्दोष राहू शकते. तुम्ही आम्ही सल्ला देऊ शकता, आपलं मत आपण व्यक्त करू शकतो. आपल्या मतामध्ये काय असते? स्वार्थामुळे, भेदामुळे दोष. कृष्णाच्या मतामध्ये दोष, निर्दोष. मग आपण हजारो लोकांच्या मतामध्ये कोणाचं मत स्वीकार करायचं? ज्याचं मत समदर्शता आहे, समता आहे, समानता आहे, अभेद आहे, अशा कृष्णाच्याच मताला अनुसरून वागावं. म्हणून अवघे माझ्या त्याच्या मागे, कोणाच्याही मागे गेलं तर काय होईल? घात आहे. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे, ज्याच्यामध्ये भेद आहे, ज्याच्यामध्ये वाद आहे, अशा लोकांचं ऐकत गेलं, त्याच्या मागे जर गेलं तर आपलं कल्याण कधी होणार नाही. म्हणून देवाने सांगितलं की इकडं तिकडं बटपट याल तरी यावे लागे, अवघे माझ्या. आणि ते सगळे गोपाळ गडी सवंगडी कृष्णाच्या मागे निघाले आणि त्यांनी दैदूत तुपलोनी चोरी करून गावामध्ये प्रचार प्रसार संघटन करून गोपाळांना दैदूत खाऊ घालून सात्विक आहार, पुष्टी तुष्टी संतुष्टी देणारा आहार खायला दिला. त्यांनी पुन्हा कधी दुसरा आहार, मांस मटण खाऊ नये अशी दीक्षा देऊन त्यांनी आपलं संघटन केलं. सात्विक आहार खाल्ला तर सात्विक बुद्धी होती, सात्विक आहारानं सात्विक विचार होता, सात्विक विचारानं सात्विक व्यवहार होता, सात्विक व्यवहारानं समाधान मिळते, सुख कल्याण. त्यासाठी त्यांनी ते खायला. अरे काय 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 लहानपणी मातीपासून सुरुवात. लहानपणी लेकरांना काय खरं तर कशाची आशा होती? जेव्हा हे जन्माला आलं लेकरू तेव्हा त्याची मुठी बांधून होती. लहान लेकराची मुठी कशी राहते? माता भगिनी सांगतात बंद राहते मुठी, बंद का राहते? त्याला माहित आहे की मला हात पसरायची गरज माझी आई आहे, माझा बाप आहे, परमात्मा. विश्वासावर ज्यांनी जन्म घेतला तेव्हा त्याचा हात मुठी बंद होती.
पुन्हा पुन्हा जसं जसं मोठं होऊ लागलं, या समाजाचं वारं लागू लागलं, तस तशी त्याची मुठी उकलत गेली. आणि जशी जशी मुठी उघडली त्याने, तस तसा रुपयापासून भिकारी आई रुपयापासून 10 रुपयाला गेला, 10 रुपयापासून 50 रुपयाला गेला, आणि आता तरुण झाला तर त्याला एका दिवसामध्ये 500,000 रुपये पूर्ण गेले. कशाच्या आधीन गेला? कोणता राक्षस? व्यसनाचा राक्षस. तरी पुरी होत बर्बाद. विश्वास मुठ्ठी पसरली. म्हणून बाळपणी आपण जन्माला येतो तेव्हा विश्वास ठेवतो, पुन्हा पुन्हा हात पसरला. किती पसरला, किती पसरला. जागी जागी सरकारपाशी हात पसरायचे, देवापाशी हात पसरायचे, अरे संतापाशी हात पसरायचे, आशीर्वाद द्या मला. अरे एवढंच नाही, आता सध्या कुठं पसरतील न पसरतील, पण एक जागा तर ठरलेली आता हात पसरायची, भीक मागायची. कोणती? लक्षात सर्वांनीच पसरलेला आहे, पण ध्यानात कोणाच्या सगळ्यात मोठी भिकारपणा कुठं सिद्ध होते? सासरवाडी. सासरवाडीचा माणूस जन्मभर भिकारी. सासरवाडी अरे किती मागायचं. अरे भिकारीवर जगण्यामध्ये शान आहे आपलं. मनगटात बळ आहे, आपल्या देवाने शक्ती दिलेली आहे, मेहनत करून खायचं आहे, 4 लोकांना आपण मदत करण्यासाठी सामर्थ्य शक्ती देवाने दिली आहे. काय भिकारी. नांदाई जाऊन आलेली पोरगी लग्नात तर खूप काढलं लुटलंच, पुन्हा पुन्हा जेव्हा ती माहेरी जाऊन येते तेव्हा आल्या वेळेस तिच्या हाताकडे बघते माणूस, काय आणलीस. तरुणांना तुम्हाला माझी विनंती आहे, आजच्या कीर्तनातून ज्यावेळेस ते माहेरातून येईल तेव्हा तिच्या हाताकडे बघू नका, काय आणलीस या दृष्टीने बघू नका. बघायचं असेल, हिम्मत असेल तुमच्यामध्ये, माझ्यासाठी काय काय सोडून आली, काय काय सोडून. आपलं कुळ गोत गण प्रेम पसारा माय बाप सर्व सोडून हे पाहिलं ना, तुम्हाला त्याची दया येते आणि प्रेम टिकून राहील. ह्या पाहण्याचा दृष्टिकोन बदला तरच तुम्हाला सुख आहे. धर्माचं रक्षण म्हणजे काय? सगळ्या गोष्टी अधर्मामध्येच मोडतात. भीक मागणं अधर्म, त्रास देणं, न्याय करणं हे अधर्म आहे. आता माणसं म्हणतील असलं राहते का कीर्तन? कसलं राहतं? तुम्हाला बनवायचं कीर्तन, घडवायचं राहावं की बनवायचं राहावं? बनवा बनवी करून रिकाम्या हातानं येऊ नका म्हणलं काय कीर्तन ऐकत राहा. म्हणून कृष्णाला ते सहन झालं नाही, स्त्रियावर होणारा अत्याचार सहन झाला नाही, म्हणून गोपिकांनाही त्यांनी प्रेम दिले, आदर त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. भगवान तर हे सगळं गोकुळामध्ये हे कार्य झालं. आणि मग गोपाळगडी म्हणू लागला की कृष्णा, अरे तुझ्या काही लोकांचं म्हणणं आहे की देवदेव केल्यावर काय काय खाव, सगळ्यांनी देवदेव केल्यावर काय खाव. किती अविश्वास आहे लोकांचा. आमच्या पंक्तीला बसले, बुंदी भात वरण पुरी भाजी सगळं खायला, महाराज असं तुमच्यासारखंच आम्ही रोज फिरल्यावर काय खाव. मी म्हणलो आता काय माती खाणार.
जेवता जेवताच म्हणाले. किती अविश्वास माणूस. एक घटना आहे, मजाक नाही, विनोद नाही, खरंच सांग. जेवतच म्हणाले तेवढं लई खायला, अजून म्हणाले असं फिरल्यावर काय माती खाऊ. किती अविश्वास. म्हणून असा अविश्वास वाटू नये याच्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणावर पोट भरी पुरी मना पोट भरते. घरोघर जाऊन दही दूध खाऊ लागले. त्या गोकुळच्या गवळणीने काही गवळणी होत्या. सर्वांना कृष्ण प्रिय आहे असे नाही, जे लोकांना प्रिय आहे त्याचा विरोध करणारे राहणारच. सर्वांनाच थोडं प्रिय. काही गोपी होत्या, गवळणी होत्या, आणि यांच्या सुना सगळ्या कृष्ण कृष्ण म्हणायचं त्यांना आवडत नव्हतं. काय त्या गवळ्याच्या मागे लागल्या, काय बोलून काय त्याच्यावर प्रेम. जाऊ नका त्याच्या मागे, जाऊ द्यायचं. आणि म्हणून कृष्णाचे गोपाळ गडी आपल्या घरी येऊन दही दूध खातात ना, तर आपण काय करावं, दही दूध आता घरी ठेवू नये. मथुरेच्या बाजाराला ते दही दूध विकत होते. कृष्णाचं म्हणणं असं होतं की दही दूध आपल्या गावाचं, गाई आपल्या, दही दूध आपल्या गावाचं, मेहनत करणार आपण आणि खाणारे मथुरेचे राक्षस ते खाऊन लट्ट होत चालले. आणि पैशासाठी मरून दही दूध विकून घरी पोटाला काय व्यवस्था. त्याच्यामुळे आपल्या गावाचा विकास थांबू नये. आपल्या गावातला दही दूध बाहेर जाऊ नये, आपल्या गावातला पैसा बाहेर जाऊ नये, आपल्या गावातली वस्तू बाहेर जाऊ नये. याची काळजी गावकरी मंडळींनी जर घेतली तर एक आदर्श गाव होऊन जाईल आणि याला कोणाला भीक मागायची पाळी येणार नाही अशा गावाला. असं आहे. कुठून सुरुवात झाली सिद्धांत? कृष्णापासून. आणि त्यांनी मोर्चा काढला गावामध्ये, गावातलं कोणी विकायचं गावासाठी, गावातले लेकरं तंदुरुस्त,
कोणीही रोगी राहू नये, कोणीही निर्बल राहू नये, सशक्त झाले पाहिजे. कारण की उद्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अवसान पाहिजे, शक्ती चांगले. एक गवळण म्हणली, तुझं ऐकत आहो का आम्ही? तू कोण रे कार्ट्या? कोणाला म्हणाले? कृष्ण. काही लोकांना काय होते की कोणी आपल्याला सांगितलेलं पटतंय, काही गोष्टी पटतात. माझ्या जीवनामध्ये तसंच होतं. माझ्या संबंध नारायण महाराजांना सांगितलेलं पटत नाही असं कोणीच नाही, पण अडचण एकच आली की यानं सांगलेलं ऐकायचं. याला गादी नाही, मोठं मठ नाही, मोठी प्रॉपर्टी नाही, याला बारकेच कसं. गोष्ट चांगली आहे पण याचा ऐकल्यावर अपमान आहे का? हे लय मोठं संकट आहे. बऱ्याच याला कुठला अधिकारच नाही. गादी पाहिजे की उत्तराधिकारी, गादी काहीतरी पाहिजे. आम्ही कोणीच नाही, आम्ही उगा मैदानातले फकीर माणसं. बोलतोय खरं पण याचं एवढ्या बारकाचं ऐकाव कसं? तसं ते कृष्णाचं ते ऐका नाही ते गवळा. तू कोण सांगणार? आम्ही नेणार म्हणजे ठरलं. कृष्ण म्हणला ठीक आहे, तर नेऊन दाखव. रात्री सगळं दूध गायचं दूध पिळलं, घागरी भरून ठेवली आणि सकाळी आता जाणार. रात्रीच्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा तिच्या घरी गेला. रिकामी गेला नाही. सवंगड्यांना सांगितलं पोरायला, अरे दुपारी जा आणि संध्याकाळी घरला या. काय घेऊन यायचं? ज्याला जे भेटल ते. कोणी इंच घेऊन या, कोणी साप सुरळ्या घेऊन या, कोणी इरळ घेऊन या, सर्प घेऊन या. तुम्हाला जे मिळेल ते घेऊन या. खेकडे बेंड गेले पोर सगळं धरले, आपल्या आपल्या पिशवीमध्ये जमा करून आणले. म्हणले आज कृष्णाचा खेळ काय आहे? खेकड्या बेंडपळीचा खेळ. काही कळत नकळे कानोबाचे घोडे आणले संध्याकाळी. आता बघत म्हणले हे काय करते. ते सगळे पिशव्यामध्ये ते घेऊन गेले की हे मटेरियल. ज्या गोपीनं मथुरेला दहीदूध न्यायचं ठरवलं होतं तिच्या घरी पोहोचले आणि तिचं ते सोडून घागरी बांधून ठेवल्या होत्या कपड्यानं ते सोडल्या. पोरायला खाऊ घातलं. दही दूध तूप जे होतं ते भरपूर खाल्लं. खाऊन त्याच्यामध्ये पेंद्या नावाचा जरा हुशारी करत होता. आगाऊ सगळ्याला मागे ढकलायचा, कोपरानं हाणायचा, चांगलं तेवढं आवडूनच खायचं. असे काही राहते समाजामध्ये पेंदे राहते. तुमच्याकडे तर यंदा पेंदा आहे. इथलाच होता काय माहित कशावर नाव काही पता नाही. आणि त्याला दाबून खाल्लं नुसतं लोणी दाबून खाल्लं. मग ते जे घागर रिकामी झाली खाऊन त्याच्यामध्ये हे साप सवळ्या बेंडपळ्या त्याच्यात टाकून जसाला तसं तोंड बांधून ठेवलं. कृष्ण गेले निघून गेल्यावर सकाळी उठले. म्हणले आता याच्या बापाला ऐकत नाही. म्हणले तोंड ते धुतले, आपलं डोक्यावर घेतली घागर, मथुरीच्या बाजारात चौकामध्ये जाऊन बसली. सगळ्या बाया आधी जमल्या होत्या. चांगलं निक्क दूध आहे, माझ्या दुधात पाणीच नाही असं नाही काही, आणि दुप्पट पाणी टाकायचे. आधा दूध आधा पाणी. कम झाले तो बाई म्हणे आले. सगळ्या बाया आल्या. म्हणली गडबड आधी पैसे काढा, पुन्हा कोण द्यायला कोण नाही मला काही कळणार गेले, घाटा व्हायला. सगळे पैसे आधी जमा करून मग तुम्हाला देते. ठीक आहे म्हणले. सगळ्यांना पैसे दिले. लाईन मध्ये बसा म्हणले असं गोल.
मध्ये घागर ठेवून बसली, सगळ्याला लाईन बसवली, दुसरी आले की त्याच्या मागे दुसरी लाईन, त्याच्या मागे दुसरी लाईन, अशा बाया बसवल्या. 2-3 लाईन झाले. हळूहळू ते घागर सोडले. रात्रभर जाजावून गेलेले प्राणी होते, उघड केल्याबरोबर बाहेर बेंड साप सरडे, आता हिच्या अंगावर जा, तिच्या अंगावर जा, आता मायो मेलो कमी भितात का? आता इथं एखादी साप सावळी यावं म्हणजे येऊ नाही आलं तर खूप भितात. एकावर पडू लागल्या, तिकडे पळून जाऊ लागल्या. हिला आता कळालं की ह्या घागरीमध्ये काय आहे. जेव्हा पळ काढली म्हणजे मोरचंडी काढली गोकुळाकडं माग गोटे घेऊन गिट्टी घेऊन माग लागलं तर महाराष्ट्रामध्ये गिट्टीला तर कमी राहत नाराज उघडीच गिट्टी. जे गेली त्या मथुरेतून ते पुन्हा आतापर्यंत तिने मुकली मथुरेला जाऊन थेट कृष्णाच्या घरी जाऊन पायावर पडली. काय रे असं का केलं? मग तुला सांगितलं काय करायचं. फजिती झाली की नाही. देवाचा विरोध करणाऱ्याच्या जीवनामध्ये फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणीही धर्माचा विरोध करू नका, देवाचा विरोध करू नका. अशी फजिती केली. म्हणून आता तेच सिद्धांत घेऊन आपलं मत असं आहे की गावातला पैसा बाहेर गावामध्ये जास्त जाऊ नये. या नात्यानं आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना जरूरत आहे अशी भजनी मंडळी बोलवा, त्यांच्या संसारामध्ये आवश्यकता आहे त्यांना द्या. हे आता मी ध्यान ठेवून सांगतो. ज्यांना जळता जळणं ज्याच्याकडे करोडोची प्रॉपर्टी झाली ते 1 तासामध्ये 50,000 40,000 घेऊन जाते. 8 दिवस राहते. ह्याला 10,000 कोणी देईल? काय अन्याय आहे. न्याय आहे की अन्याय आहे. आणि गावातले गरीबाचे पैसे जमा करतो आपण, पट्टी जमा करतो. किती कळकळीनं तळमळीनं मेहनत करून दिलेली पट्टी राहते. आणि तसल्या श्रीमंत महाराज लोकांची केशे भरतो आपण. तुम्हाला पुण्य होईल की पाप लागेल? अरे बापरे, असं कोणी सांगितलं तुम्हाला? नाही. हेच तर ऐकायला आले सांगते. तर हे सगळं चुकीचं आहे की नाही? एक बार तुम्ही शांत बसून एकट्यामध्ये बसून विचार करा की आपण करीत असलेलं पाप आहे की पुण्य आहे, चांगलं आहे की वाईट आहे, बरं आहे की कसं आहे. एक बार तर सोच. देवानं बुद्धी दिली आपल्याला, आपण का सोच, का विचार करतो? तर गावातला पैसा खूप जमा करा, पण गावाचा विकास करा. गावामध्ये शाळा असेल, शाळेमध्ये काय कमी आहे? संरक्षण आहे की नाही? संरक्षण भिंत आहे की नाही? पाण्याची व्यवस्था आहे की नाही? शिक्षक यायलेत की नाही? आपले विद्यार्थी चाललेत की नाही गावातून? याच्यावर कोण लक्ष देईल? 7 दिवसाच्या कार्यक्रमासाठी संस्कार मिळतात म्हणून, ज्ञान मिळते म्हणून आपण सप्त्यातून काय मिळते? ज्ञान मिळते. आता ज्ञान राहिले नाही, आता फक्त हसू मिळते. ज्ञानाचे सप्ते आता राहिले नाही, आता हसू मिळायचे सप्ते तयार झाले. 7 दिवस हसायचं, 8व्या दिवशी हसायचं, सप्ताह समाप्त. 7 दिवस हसा, 8व्या दिवशी फसा. झालं सप्ताह. 28 वर्ष झाले काय? आणि किती वर्ष झाले काय? योगी 28 विटेवर काय उपयोग? त्याचं दर्शनच कोणी घेतलं? सांगा. 7 दिवसाच्या संस्कारासाठी आपण 4-2 लाख रुपये गावातले घालतो. 7 दिवसासाठी ज्या शाळेमध्ये तुमच्या लेकरा बाळाला 12 महिने संस्कार मिळतात, त्याच्यावर 1 दिवस बी आपण लक्ष देत नाही. त्याच्यावर हे काय आहे? हे बुद्धिमानी आहे का? आपण आपल्या बुद्धीचा वापर करतो का? एक बार विचार. शाळेवर लक्ष नाही. आणि ज्या मायबापांनी आपल्याला कमवून दिले,
माता पिता आपल्यासाठी मरमर करून हाडाची काडी करून घर बांधून दिली, शेती घेऊन दिली, व्यवसाय करून दिला, नोकऱ्या लावून दिल्या, खाय प्यायची सोय केली, शिक्षण दिलं, लहानाचं मोठं केलं. त्या माय बापाची शेवटची सोय म्हणून मसन वाट्यामध्ये व्यवस्था केली का? ज्यांनी तुम्हाला जन्माची व्यवस्था करून दिली त्याची शेवटची व्यवस्था तुम्ही केली का? जिथं महादेव राहतात, जिथं आपले वडील राहतात, मरणानंतर आपले कुठं राहणार आहेत माय जिथं राहणार आहेत त्याची सोय कधी केली? ज्यांनी आपली सोय केली त्याची सोय आम्ही काय केली आहे का? कोणा गावात स्मशानभूमी त्याची व्यवस्था आहे का? हे का आपली बुद्धी चालत नाही, का विचार येत नाही? म्हणून हात जोडून प्रार्थना करून सांगतो. एवढं जोरात मी बोलत नाही, पण इथं पहिल्यांदा आलो म्हणून है ना. आता दुसरीकडे हळू बोललं तरी समजून घ्यायला. म्हणून हे अनेक काम पडून आहेत आपल्या गावामध्ये, कितीतरी काम पडून आहेत. आपण याच्याकडे लक्ष देत नाही. गावचा पैसा बाहेर निघून जाते, गावाचा विकास राहून जाते. तर कृष्णानं ते प्रयत्न केला, गावातलं दैवते बाहेर देऊ दिलं नाही. आपण तर काय 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 आपल्या गावातून गावामध्ये सभा मंडप जर झाला तर कल्याण मंडप काय म्हणतात, फंक्शन हॉल, लाखो रुपये गावातले बाहेर चालले, ते व्यापारी मोठे होऊ लागले, गाव गरीब होऊन चालले. आपल्याच गावामध्ये जर मंडप बनवला गावाला, तर गावातलं लग्न गावात झालं तर तेच लाख रुपये वाचले की नाही आपल्या गावात. आणि गरीबाची व्यवस्था होऊ शकते की नाही? परमार्थ कशाला म्हणावं? पैसे गोळा करून उधळाव याला परमार्थ म्हणत नाही. आपल्या पैशाचा सदुपयोग करणं त्याचं नाव परमार्थ आहे, बाकी परमार्थ नाही. तरुणांना ऐकू येते का तुम्हाला? ऐकून ठेवा आणि विचार करायचा. असं कितीतरी आपल्या चुका आहेत, कितीतरी आपले अपराध आहेत, आपण गावाला बुडवत चाललो. म्हणून याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आज हळूहळू चला तर असं सार काय आहे याच्यावर विचार करा. आसार खाऊन पोट भरण्याचा प्रयत्न करू नका. जे वस्तुस्थिती आहे त्याचा विचार करून तसं आपल्या गावामध्ये काम होईल. तरुण लोक समोर येतील, हातात काम घेतील गावाचं. आपली शाळा, आपली स्मशानभूमी, आपला दवाखाना, आपलं मंदिर, आपला मंडप, आपला समाज, आपले माता पिता, आपल्या बहीण लेकी याच्यावर आपलंच कर्तव्य आहे, आपल्यावर जबाबदारी आहे. आपल्या गावची, आपल्या गावचे ऋणी आहोत आपण. ज्या गावात जन्मलो, खाल्लो, पिलो, वाढलो, त्या गावासाठी काय करायला, त्या गावचे ऋणी आहोत एवढं लक्षात ठेवा. आणि कृष्णाचा संदेश म्हणून त्यानुसार आपल्या गावासाठी काही प्रयत्न करतील अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सज्जनो.